तर आपण पाहतो आहोत सध्या ही दोन दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरची लाईव्ह दृश्य आपण स्क्रीनच्या डावीकडे सध्या पाहतोय। तर स्क्रीनच्या उजवीकडे नागपूरमध्ये महाल परिसरात जी जाळपोळ झाली, जी दगडफेक झाली, त्याची जी दृश्य काही वेळापूर्वी समोर आलेली होती ती दृश्य आपण आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे पाहतो आहोत। अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आपण काही वेळापासून जाणून घेतो आहोत। विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत, सत्ताधारी पक्षातले नेते जे आहेत ते विरोधकांवर टीका करतायत। पण नागपूरमधल्या कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही या अनुषंगाने शांततेचं आवाहन देखील केलं जात आहे। ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत आहेतच। ज्ञानेश्वर, सध्या पोलीस या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेतच, मात्र काही जण दगडफेकीमध्ये जखमी झाले होते। काही आकडेवारी त्या संदर्भातली समोर येताना दिसते का आता अधिकृतपणे? औरंगजेब की कब्र हटानी चाहिए, इसके लिए आंदोलन हुआ। अब महाराष्ट्र में कांग्रेस के एनसीपी शरद पवार के नेता ऐसे बयान देते हैं, जैसे जितेंद्र आव्हाड बोलते हैं कि औरंगजेब नहीं रहता था तो छत्रपति शिवाजी महाराज नहीं रहते थे। ऐसे बयानों से एक्चुअली जो लोग संगठित गुनहगारी में हैं वो लोग हिंसाचार के लिए प्रवृत्त होते हैं। और नागपुर में वही हुआ। एक लोकशाही में आंदोलन होने के बाद में आज तक देखा नहीं गया कि कोई समाज, कोई गुट पथराव करेगा, लेकिन नागपुर में 2 घंटे के अंदर पथराव किया गया, अग्निशमन की गाड़ी फोड़ी गई, आग लगाई गई। इतना ही नहीं तो आग बुझाने के लिए आने वाले फायर ब्रिगेड के ऊपर हमला किया, पुलिस के ऊपर हमला किया। ये संगठित गुनहगारी जो है, ये संगठित समाज कंटक जो है, वो ये चीज जो कर रहे हैं वो इसलिए कर रहे कि देवेंद्र जी फडणवीस की सरकार पूरे गुनहगारी के ऊपर अंकुश लगा रही है। पूरे वर्ली मटके के धंधे हो, रेती के धंधे हो, गुटखे के धंधे हो, गौवंश हत्या हो, उसके ऊपर जब लगाम कसी गई है तो ये संगठित गुनहगारी निर्माण होती है और उन्होंने इस मौके का फायदा लिया है। मैं सभी जनता को, नागपुर की जनता को, राज्य की जनता को यही अपील करता हूं कि ऐसी चीजें जानबूझ के देवेंद्र जी फडणवीस की सरकार को बदनाम करने की विरोधक की मंशा है, कुछ लोगों की मंशा है, तो इससे सावध रहिए। कोई अफवाह के ऊपर भरोसा मत रखिए। देवेंद्र जी फडणवीस की सरकार अच्छी तरह से इस गुनहगारों का बंदोबस्त करेगी। अच्छी तरह से वो जो संगठित होकर गुनाह करते हैं उनके ऊपर लगाम कसी जाएगी। और सभी लोगों को मेरा यही कहना है कि समाज में वितुष्ट निर्माण न हो, उसके लिए शांतता बनाई रखें। खासदार अनिल बोंडे होते आपल्यासोबत काही वेळापूर्वी आणि फोनवरनं देखील त्यांनी तीच प्रतिक्रिया दिली होती। आता माध्यमांसमोर आल्यानंतर सुद्धा अनिल बोंडेंनी शांततेचं आवाहन केलेलं आहे। आपण महाराजांना हाल हाल करून जे त्यांचा प्राण घेतला त्याचं शल्य सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून औरंगजेबाची कबर हटली पाहिजे यासाठी जर कोणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असेल तर कोणी भडकण्याची गरज नाही। परंतु देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये सगळ्या गुन्हेगारांवर जो अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे कसोशीनं, आणि त्यामध्ये समाजकंटक एकत्र होऊन आणि विशेषतः काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते मुस्लिमांना खुश करण्यासाठी जे स्टेटमेंट देतात आणि त्यामुळं काही समाजकंटकांनी एकत्र येऊन या आंदोलनानंतर जाळपोळ केली, दगडफेक केली। म्हणजे जाळपोळ विझवायसाठी आलेल्या फायर ब्रिगेडवर सुद्धा दगडफेक केली, पोलिसांवर हमला केला। आणि हे असे गुन्हेगार आहे की त्यांना देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं समाजाभिमुख सरकार आवडत नाहीये, त्याचा विरोध करायचा आहे आणि त्याचं रूपांतर आज नागपूरमध्ये झालं। माझी सर्व जनतेला आव्हान आहे की असे प्रसंग घडवण्याचा कारस्थान निश्चितपणे विरोधक किंवा समाजकंटक करतील। आपण सावध राहावं। समाजामध्ये शांतता निर्माण निश्चितच झाली पाहिजे
आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं गृह खातं निश्चितच अशा समाजकंटकाचा पुरता बंदोबस्त करतील, हा माझा विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.